दापोलीहून साधारणपणे 7 किलोमीटरवर आसुद हे गाव आहे। या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे। दापोली हर्णे मार्गावरून जाताना 6 किलोमीटरवर आसुद बाग हे ठिकाण लागते। तेथून उजवीकडे 15 ते 20 मिनिटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज विष्णूचं मंदिर आहे। मंदिरापर्यंत पोहोचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो। नारळ, पोपळी, आंबा, काजू इत्यादी वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्ष्यांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे आहे। हे देऊळ पांडवांनी एका रात्रीतच बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते। हे मंदिर गावापासून एका बाजूला आहे। सर्वसाधारणपणे विष्णू, विष्णुपत्नी लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत असतात आणि शंकराची मंदिरे एकाकी गावाबाहेर निर्जन ठिकाणी असतात। परंतु केशवराज मंदिर हे या गोष्टीस अपवाद आहे। सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे। हा पूल पूर्वी लाकडी होता, आता सिमेंटचा बांधण्यात आला आहे। मात्र श्री ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू या कादंबरीतून हा पूल अजरामर झालेला आहे। की वरच्या कड्यावर असणाऱ्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी एक चढ आहे। हा चढ असला तरी तिथे अजिबात थकवा येत नाही। एक विलक्षण मनशांती लाभते। गर्दझाडीत वसलेलं हे मंदिर साधारण 1000 वर्षे जुने आहे। या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे। देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे, तेथून 12ही महिने पाणी वाहत असते। या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे। प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूस गरुड आहे। मंदिरातील विष्णुमूर्ती तर फारच सुंदर आहे। या विष्णुमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी 4 आयुधे आहेत। ज्या परिसराला डोळ्यासमोर ठेवून श्री ना. पेंडसे या महान लेखकाने गारंबीचा बापू ही कादंबरी लिहिली तो हाच परिसर। गारंबीचा बापू या चित्रपटात लाकडी पुलापासून ते नारळी पोपळीच्या बागांपर्यंतचे चित्रीकरण देखील या परिसरातलेच आहे। दापोलीला येणारा प्रत्येक पर्यटक येथे आवर्जून भेट देतो। मग तुम्ही
तुम्ही कधी भेट देता इथे? हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.